हरे कृष्णा. तर आज आपण बघणार आहे अधिक महिन्याचे महत्त्व. तर हा अधिक महिना येतो कसा काय, तर एक असते सूर्यवर्ष आणि एक असतो चंद्रवर्ष. तर या सूर्यवर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात, परंतु या चंद्रवर्षामध्ये 354 दिवस असतात. म्हणून याच्यामध्ये एका वर्षामध्ये 11 दिवस शिल्लक राहतात. अशा प्रकारे एकूण 33 दिवस या 3 वर्षानंतर शिल्लक राहतात, म्हणून याला अधिक महिना म्हटले जाते. तर यालाच आपण पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो, कारण की स्वतः साक्षात भगवंतांनी आपला हा जो महिना आहे हा स्वीकार केलेला आहे आणि याला स्वतःचं नाव भगवंतांनी या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. तर या महिन्यामध्ये आपण काय केले पाहिजे, तर जास्तीत जास्त आपण या महिन्यामध्ये आध्यात्मिक कार्य केले पाहिजे. जसं या महिन्यामध्ये आपण हरे कृष्ण महामंत्र जप केला पाहिजे, भगवद्गीतेचे अध्ययन केले पाहिजे, भागवतमचे श्रवण आदी अध्ययन केले पाहिजे आणि जेवढं शक्य असेल तेवढी हरिकथा ऐकली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपण दान धर्म या महिन्यामध्ये केले पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण धामवास केला पाहिजे आणि पवित्र नद्यांमध्ये जाऊन आपण स्नान केले पाहिजे. अशा प्रकारे जेवढे काही आध्यात्मिक कार्य आहे आपण या महिन्यामध्ये केले पाहिजे, तरच आपल्यावरती भगवंताची कृपा होईल आणि आपण या अधिक महिन्याचे पालन करू शकू. परंतु आपल्याला जे काही पापकृत्य आहे ते संपूर्ण टाळायचं आहे. निंदा असू द्या, मांसाहार, व्यभिचार, जुगार, नशापान या सर्व पापांपासून आपल्याला दूर राहायचं आहे आणि आपल्याला हे संपूर्ण अधिक महिन्या व्रताचे पालन करायचं आहे. अधिक महिना महामहोत्सव की जय. हरे कृष्णा. धन्यवाद.